आपल्या माहेरच्या घराचा मोठेपणा सांगणारी आणि प्रत्येक बाबतीत सासरच्या घराला नावं ठेवणारी अंजली सासूबाईंचे माहेरचे लिशान घर आणि त्या घराची भव्यता पाहून ती खूप आश्चर्यचकित झाली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अंजली तिच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या सर्व वस्तू तिच्या खोलीत ठेवायला सांगते. लग्न घर होते त्यामुळे घरात कोणालाच आलेल्या वस्तू तिच्या खोलीत ठेवायला वेळ मिळत नव्हता. तिच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या वस्तूंवर तिचे लक्ष होते. त्यामुळे तिच्या माहेरून आलेला AC, TV, फ्रीज आणि सोफा जेणेकरून लवकरात लवकर तिच्या खोलीत सेट करावा असे तिला वाटत होते. सकाळी जेव्हा ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा तिने तिच्या सासूला आवाज दिला आणि म्हणाली, आई, हे कसलं बाथरूम आहे? या बाथरूममध्ये गिझर नाही. मला गरम पाण्याने आंघोळ करायची सवय आहे. मी गार पाण्याने आंघोळ कशी करणार? त्यानंतर ती स्वतःशीच बडबड करत म्हणाली, हे देवा, मी या कसल्या घरात आले? ना या घरात बाथरूममध्ये गिझर आहे ना कुठलेच इलेक्ट्रॉनिक सामान. सुमित्राजी म्हणाल्या, अंजली, तू फक्त 5 मिनिटे थांब. मी आत्ता तुझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करते. मग तू गरम पाण्याने आरामशीर आंघोळ करू शकतेस. अहो आई, आता मला आंघोळ करायलासुद्धा थांबावे लागेल का? माझ्या घरात तसे नाही. प्रत्येक बाथरूममध्ये गिझर लावले आहेत. त्यामुळे बाथरूममधील प्रत्येक नळाला गरम पाणी येते. तुम्ही लोक या घरात कसे राहता? त्यानंतर सुमित्राजींनी पटकन पातेल्यातील गरम पाणी आपल्या सुनेला दिले. आंघोळ करून अंजली तिच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणू लागली की तुमच्या घरात कशाचीच व्यवस्था नाही. ना बाथरूममध्ये गिझर ना किचनमध्ये आरोचे पाणी. मी असे साधी पाणी कधीच पित नाही. मी नेहमी आरोचे फिल्टर पाणी पिते. तू असे कर, माझ्यासाठी बिस्लरीच्या बाटल्या आण. मी तुमच्या घरातले हे साधे नळाचे पाणी पिणार नाही. त्याने माझा घसा दुखत आहे. या 2 दिवसात ते पाणी पिऊन मी आजारी पडले आहे. समीर त्याच्या बायकोकडे बघतो आणि मग हसून म्हणतो, काही हरकत नाही. जर तुला साधे पाणी पिण्याची सवय नसेल तर मी तुझ्यासाठी पाण्याच्या बाटल्या विकत आणतो. यावर अंजली म्हणाली, समीर, आत्ताचं तर ठीक आहे, पण जेव्हा मी इथे तुझ्यासोबत कायम राहीन तेव्हा काय करणार? असेच पाण्याच्या बाटल्या आणत राहशील का? कारण आता मी तुझ्याशी लग्न केले आहे. मग किती दिवस तू माझ्यासाठी बाटल्या विकत आणणार? मी पुन्हा या घरी येण्याआधी तू एक वागाड बसून घे आणि बाथरूममध्ये गिझरसुद्धा लावून घे. तुझ्या आईप्रमाणे मी पातेल्यात गरम पाणी करून आंघोळ करणार नाही. समीरने अंजलीची समजूत काढत कसेबसे तिला शांत केले. मग 2-3 दिवसांनी सगळे पाहुणे निघून गेले. अंजलीच्या बाहेरून आलेले सगळे सामान हळूहळू घरात सेट होऊ लागले. कोणते सामान कुठे ठेवायचे, कोणते सामान कुठे लावायचे या गोष्टी चालू होत्या. अंजलीच्या वडिलांनी एक मोठा TV दिला होता जो हॉलमध्ये लावला जाईल आणि हॉलमधला जुना TV सुनेच्या खोलीत लावता येईल असं सुमित्राजींना वाटलं. TV लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलवण्यात आले. संध्याकाळी जेव्हा हॉलमध्ये TV लावण्यात आला तेव्हा अंजली तिच्या खोलीतून बाहेर पडताच हॉलमध्ये तिचा TV लावलेला पाहून ती ओरडली, माझ्या माहेरून आलेला TV हॉलमध्ये कोणी लावला? हा TV माझ्या वडिलांनी माझ्या खोलीत लावायला दिला आहे. मला न विचारता माझा TV हॉलमध्ये कोणी लावला? अंजलीचे सासरे डायनिंग टेबलवर बसले होते आणि सुमित्राजी सोफ्यावर बसलेल्या होत्या. त्यांच्या सुनेच्या तोंडून हे बोलणे ऐकून ते दोघे थक्क झाले आणि त्यांनी विचारले की यात एवढे राग येण्यासारखे काय झालं? सुमित्राजी म्हणाल्या, अंजली, मला वाटले हा मोठा TV आहे, हा इथे चांगला दिसेल म्हणून मी इथे लावायला सांगितला. यावर अंजली म्हणाली, तुम्हा लोकांना छोट्या टीव्हीवर बघायची सवय असेल, मला नाही. माझ्या माहेरच्या घरी खूप मोठा LCD TV लावलाय म्हणूनच माझ्या वडिलांनी मला इतका मोठा LCD TV दिला आहे आणि मी तो माझ्या खोलीत बसवून घेणार आहे. तो काढून टाका आणि माझ्या खोलीत लावा आणि जुना TV पुन्हा हॉलमध्ये लावा. मी माझ्या खोलीत तो जुना आणि भंगार TV लावू देणार नाही. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून सुमित्राजींना खूप वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. शेजारी बसलेले सुमित्रांचे पती ओमप्रकाशजी म्हणाले, अगं सुमित्रा, सुनबाई बरोबर बोलत आहे.
आपल्याला आपला जुना टी व्ही पाहण्याची सवय आहे आणि मी तुला आधीच सांगितले होते की मला त्या आपल्या जुन्या टी व्हीची सवय आहे. मी अनेक वर्षांपासून त्यावर माझ्या बातम्या ऐकत आलो आहे. मला ते आवडते. हो सुनबाई, तू बरोबर बोलत आहे. आम्ही आत्तासुद्धा टी व्ही काढतो आणि तुझ्या खोलीत बसवून देतो. हो, लवकर लावून घ्या. एवढे बोलून अंजली पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. सुमित्राजी आणि ओमप्रकाशजींना त्यांच्या सुनेचे वागणे अजिबात आवडले नाही. त्यांनी पाहिले की अंजली नेहमी तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असायची की माझ्या आईवडिलांच्या घरात हे आहे, माझ्या माहेरच्या घरात ते आहे, तिच्या वडिलांनी हे दिले ते दिले. सुमित्राजी त्यांच्या पतीला म्हणतात, आपल्या घरात कशाचीच कमी नाही. तुम्ही देखील काम करता आणि आपला मुलगा देखील बँकेत मॅनेजर आहे. अजूनही तुम्हाला पेन्शन मिळते. आपलं घर चांगलं चाललंय. आपल्याकडे कशाचीही कमतरता नाही. आपल्या घरात कशाची उणीव आहे असं मला कधीच वाटलं नाही. पण जेव्हापासून अंजली आपल्या घरात आली आहे तेव्हापासून ती नेहमी आपल्या घरातील काही ना काही उणीवा काढत असते. तिला असं वाटतं की आपल्या घरात काहीच नाही, जसं काही तिच्या आईच्या घरातून सगळं आलंय. तिला तिच्या माहेरच्या घराचा खूप अभिमान आहे. मग ओमप्रकाशजी आपल्या पत्नीला समजवतात आणि म्हणतात, काही हरकत नाही. ती आत्ताच या घरात नवीन आली आहे. हळूहळू घरचे वातावरण आणि आपल्या सगळ्यांना ती समजून घेईल. तिला आपल्या घराच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. ओमप्रकाशजींच्या स्पष्टीकरणानंतर सुमित्राजी समजून घेतात. पण अंजली तिच्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही. तिला जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा ती सुमित्राजींना तिच्या माहेरचा मोठेपणा सांगायची आणि आईच्या घरून लग्नात आलेल्या सर्व वस्तू तिच्या खोलीत लावून घेते. एके दिवशी सुमित्राजी त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेल्या मिक्सरमध्ये वाटण करत होत्या. तेव्हा अचानक मिक्सरचे झाकण उघडले आणि वाटण स्वयंपाकघरात सगळीकडे उडाले. मिक्सरच्या भांड्याचा आवाज ऐकून अंजली ओरडत आली आणि म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितलं होतं हा मिक्सर चालू करायला? तो माझ्या आईच्या घरून आला आहे. वाटण बनवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना मिक्सर वापरायचा ना. हा आधुनिक मिक्सर आहे. त्यात वाटण कसे बनवायचे हे तुम्हाला माहीत नाही. यावर सुमित्राजी म्हणाल्या, हो बेटा, तुझं म्हणणं बरोबर आहे. हे आपल्या जुन्या मिक्सरपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. यामध्ये कोणते बटन कुठे दाबावे लागते हे कळत नाही. मग अंजली म्हणते, होय, माझ्या वडिलांनी मला पूर्णपणे ब्रँडेड वस्तू दिल्या आहेत. लोकल असे काहीच दिले नाही. माझे वडील नेहमी ब्रँडेड वस्तू विकत घेतात. त्यांचे सुनेचे बोलणे ऐकून सुमित्राजी पुन्हा उदास झाल्या. आज पुन्हा सुनेने माहेरचा मोठेपणा दाखवून सुमित्राजींचा अपमान केला होता. पुढे एके दिवशी सुमित्राजींनी हिंमत एकवटून सुनेला विचारले, सुनबाई, तुझ्या माहेरच्या घरात जे काही आहे ते तुझ्या आईच्या घरचे आहे, पण आता हे तुझे सासर आहे. सासरचे घर हे तुझेच आहे. बरेचदा समीर त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा. घरी सुमित्राजी आणि ओमप्रकाशजी त्यांच्या सुनेसोबत असायचे. एके दिवशी सुनेला तिच्या आईच्या घरी जावं लागलं. तेव्हा सुमित्राजींनी आपल्या सुनेसाठी 2 साड्या आणल्या आणि त्या साड्या आपल्या सुनेला देत म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जात आहेस. मी तुझ्यासाठी 2 नवीन साड्या आणल्या आहेत. तू या साड्या तुझ्या माहेरी रोजच्या रुटीनमध्ये नेसू शकतेस. या साड्या तुझ्या अंगावर खूप छान दिसतील. मी तुझ्यासाठीच विकत घेतल्या आहेत. प्रत्येकी 2000 रुपये किमतीच्या 2 साड्या आहेत. यावर अंजली म्हणाली, काय आई, माझ्यासाठी तुम्ही फक्त 2000 रुपये किमतीच्या 2 साड्या आणल्या आहेत? मी 4-5 हजार रुपये किमतीच्या साड्या नेसते. माझ्या वडील दिवाळीला आमच्या मोलकरणीला 1000 रुपये किमतीच्या साड्या देतात. माझ्या लग्नाची एकही साडी 8000 रुपयांच्या खाली नाही आणि तुम्ही मला फक्त 1000 रुपये किमतीची साडी नेसायला दिली आहे. तुम्ही दिली साडी माझे आईवडील पाहतील तर ते काय म्हणतील? तुम्ही तुमच्या साड्या तुमच्याकडेच ठेवा. मी माझ्या आईच्या घरी या स्वस्तातल्या साड्या नेसणार नाही. माझे आईवडील किती पैसेवाले आहेत हे कदाचित तुम्हाला माहीत नाही. तुमचे घर फक्त 3 खोल्यांचे आहे. माझ्या आईचे घर 3 मजली आहेत. माझे वडील या शहरातील खूप मोठे व्यावसायिक आहे.
समीर माझ्या कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो मला आवडला होता. म्हणूनच माझ्या वडिलांनी माझे समीरशी लग्न केले. नाही तर तुम्ही लोक माझ्या स्टेटसच्या जवळही नाही. सोफ्यावर बसलेल्या ओमप्रकाशजींना सुनेचे हे बोलणे सहन झाले नाही. त्यांनी आपल्या सुनेच्या बोलण्याला अडवणूक केली आणि म्हणाले, बेटा, आता तू प्रेमविवाह केला आहेस, मग यात कोणी काय करू शकते? तुला माझा मुलगा आवडला म्हणून तुझं लग्न झालं आणि हीच बाब आहे. स्टेटस पैसे नाही तर एखाद्याच्या चांगल्या वागण्याने मिळतो. तू आपल्या कॉलनीत जाऊन विचार किंवा माझ्या ऑफिसमध्ये जाऊन विचार, माझं किती नाव आहे. तुला आवडत नसेल तर सुमित्राने आणलेल्या साड्या घेऊ नको. पण मुद्दा असा आहे की तू कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून तुझ्या आईवडिलांचा मोठेपणा दाखवत जाऊ नकोस. ओमप्रकाशजींचे बोलणे ऐकून सुनेचे तोंड उघडीत राहिले. मग तोंड फुगून ती तिच्या खोलीत गेली आणि तिने जोरात दरवाजा बंद करून घेतला. सुमित्राजी आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या, तुम्ही तिला कशाला काय बोलले? यावर ओमप्रकाशजी म्हणाले, नाही सुमित्रा, नेहमी प्रत्येक गोष्टीत ती तुझा अपमान करत राहते. मी जेव्हाही तिला पाहतो तेव्हा ती तुला तिच्या आईच्या घराचा मोठेपणा सांगत असते. तू कोणापेक्षा कमी नाहीस. काही दिवसांनी प्रकरण चव्हाट्यावर आले. एके दिवशी अंजलीच्या माहेरून फोन आला. तिच्या धाकट्या भावाची एंगेजमेंट आहे, त्यात तुम्हा सगळ्यांना यावे लागेल. मग अंजली तिच्या माहेरी जायची तयारी करू लागली. तिच्या आईवडिलांच्या घरी जाताना ती तिच्या सासू-सासऱ्यांना सांगते की तुम्ही सर्व चांगले कपडे घालून या, स्वस्त कपडे घालून तिकडे येऊ नका, नाहीतर माझ्या माहेरी 4 लोकांसमोर माझी आणि माझ्या आईवडिलांची इज्जत घालवसाल. असे सांगून ती पुढे 2-3 दिवस अगोदर तिच्या माहेरी गेली. एंगेजमेंटच्या दिवशी समीर त्याच्या आईवडिलांसह सासरवाडीत पोहोचला. सुमित्राजी आणि ओमप्रकाशजी सुनेच्या माहेरच्या घरात गेले. पण अंजलीचे तिथे सुद्धा तिच्या सासू-सासऱ्यांशी वागणे बरे नव्हते. ती तिच्या सासूशी नीट बोलली नाही आणि त्यांना तेवढा मान सन्मानही दिला नाही. चहापाणी विचारल्यानंतर परत त्यांच्याशी कोणी तिथे बोललेही नाही. दोघेही बिचारे त्यांच्या सुनेच्या भावाच्या एंगेजमेंट फंक्शनला उपस्थित राहून ते घरी परतले. सुमित्राजींनाही आपल्या सुनेच्या माहेरच्या लोकांचा स्वभाव आणि वागणूक आवडली नाही. त्यांनी ठरवलं की त्या लग्नाला जाणार नाही. मुलाला आणि सुनेला पाठवता येईल, एकदा जाऊन बघितले आहे. ना त्यांनी आम्हाला कुठल्या गोष्टीला विचारले, ना काही बोलले. वरतून अंजली तिच्या माहेरचा मोठेपणा दाखवण्यात व्यस्त होती की आमचे 3 मजली घर आहे, माझ्या माहेरच्या घरात हे आहे, माझ्या माहेरच्या घरात ते आहे, आता मी तिकडे जाऊ शकत नाही. ओमप्रकाशजी म्हणाले, ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते तू कर, ही तुझी मर्जी आहे. मी तुला कधी काही करायला मनाई केली आहे का? पुढे काही दिवसांनी अंजलीच्या भावाचे लग्न झाले. पण सुमित्राजी आणि ओमप्रकाशजी लग्नाला गेले नाहीत, कारण त्यावेळी योगायोगाने त्याच दिवशी त्यांच्या बहिणीच्या मुलीचे देखील लग्न होते. त्यामुळे त्यांना तिकडे जाणेसुद्धा तितकेच गरजेचे होते. दोन्ही बाजूचे लग्न व्यवस्थित पार पडले. त्यानंतर काही दिवस राहून अंजली आणि सुमित्राजी दोघीही घरी आल्या. एके दिवशी सुमित्रांच्या माहेरून फोन आला की त्यांच्या धाकट्या भावाला मुलगा झाला आहे, तर सर्वांना इकडे यावे लागेल. सुमित्राजींच्या माहेरच्या घरी अशी प्रथा होती की जर त्यांच्या माहेरच्या घरात कोणाला बाळ झाले तर बाळाच्या आत्या मुलांसाठी खूप काही घेऊन जाते. आईसाठी कपडे, मुलांसाठी कपडे, सोनी चांदीची वस्तू आणि खारीक खोबरं अशा भेटवस्तू घेऊन जाते. आणि जेव्हा ती परत येते तेव्हा त्यांच्याकडूनही तिला अनेक भेटवस्तू दिल्या जातात. 12वी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नाचगाणी होतात. माहेरच्या घरी आपल्या भावाला मुलगा झाल्याच्या आनंदात सुमित्राजी लगेच तिकडे 12वीला जाण्याची सर्व तयारी करू लागतात. त्या आपल्या पतीला म्हणाल्या, अहो ऐकता का, इतक्या वर्षानंतर माझ्या भावाला मुलगा झाला आहे, म्हणून मी ठरवले आहे की आपण त्याला सोन्याची चैन घेऊन जाऊ आणि खूप भेटवस्तूसुद्धा घेऊन जाऊ. मग दुसऱ्याच दिवशी ओमप्रकाशजींनी त्यांच्या पेन्शनचे पैसे काढले आणि त्या पेन्शनच्या पैशातून त्यांनी सोन्याची चैन आणि काही कपडे घेतले व भेटवस्तू म्हणून एक अतिशय सुंदर लाकडी पाळणाही घेतला. अंजलीने तिच्या आईवडिलांच्या घरी हे सगळं कधीच पाहिलं नव्हतं,
कारण तिथे हे सगळं असं काही होत नव्हते. तिलाही हे सर्व आवडलं होतं. ती जरा आश्चर्यचकित झाली, कारण तिची सासू त्यांच्या माहेरासाठी इतकं काही करत होती. मग पुढे 2 दिवस असेच निघून गेले. ती सासूला म्हणाली, तुम्हाला तुमच्या माहेरच्यांसाठी एवढं करण्याची काय गरज आहे? तुमच्या माहेरचे नेहमी काही ना काही पाठवत असतात, पण मी तुम्हाला कधीच तुमच्या माहेरी जाताना पाहिलं नाही. या घरात येऊन मला वर्ष झालं, परंतु एकदाही तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या घरी गेले नाहीत. आणि आता तुम्ही जाणार आहात तर खूप काही सोबत घेऊन जात आहात. यावर सुमित्राजी म्हणाल्या, मुली, गेल्या 1 वर्षांपासून मी माझ्या माहेरी गेले नाही, कारण मी माझ्या कामात खूप व्यस्त होते आणि तू पण या घरात आली होतीस. म्हणूनच मला माझ्या नवीन सुनेला सोडून कुठे जावेसे वाटले नाही. आणि आता संधी मिळाली आहे तर मी माझ्या माहेरच्या घरी जाऊन येईल आणि तू सुद्धा माझ्या माहेरी चल. यावर अंजली चिडून म्हणाली, मी तुमच्या माहेरी जाऊन काय करणार, आणि तेही खेडेगावात? मी आपली इथेच बरी आहे. तुमच्या आईवडिलांच्या घरी नीट कशाची काही व्यवस्था असेल की नाही याचा मला प्रश्न पडला आहे. मला तिथे राहता येणार नाही. त्या खेडेगावात लाईटसुद्धा नसेल, ना कशाची व्यवस्था असेल. यावर सुमित्राजी म्हणाल्या, सुनबाई, तू एकदा माझ्या माहेरी येऊन तर बघ, तुला तिथे नक्कीच आवडेल. समीर अंजलीला म्हणतो, अंजली, आपण सर्वांनी तिकडे जायचे आहे. मामाने आपल्या सर्वांना बोलावले आहे. तू या घरची नवीन सून आहेस. इतक्या दिवसापासून ते फोन करतात. तुला आमच्यासोबत तिकडे यावेच लागेल. कसले तरी अनिच्छेने अंजली तिच्या सासूच्या माहेरी जायला तयार झाली. पण आतून ती विचार करत होती की इतक्या खेडेगावात कसं राहावं हेच कळत नाही. यापूर्वी ती कधीच खेडेगावात गेली नव्हती. गावातलं वातावरण कसं असेल या विचाराने ती पूर्णपणे गोंधळली होती. शेवटी तो दिवसही आला आणि ती तिच्या सासूच्या माहेरच्या घरी जाण्यास तयार झाली. त्यानंतर ते सर्वजण सुमित्रा यांच्या माहेरी गेले. तिकडे गावी पोचतात गावाबाहेर ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. कुटुंबातील सर्व सदस्य गावाबाहेर उभे होते. ते सुमित्राजी आणि ओमप्रकाशजी व त्यांच्या सुनेचे स्वागत करतात. फुलांचा वर्षाव होत होता. सुमित्रा यांच्या माहेरचे सर्व लहान मोठे नाचत होते. सुमित्राजी देखील नाचू लागतात. तर सुमित्राजींचा मोठा भाऊ 2 घोडे जोडलेली एक सुंदर गाडी घेऊन आले. त्या गाडीत ते त्यांची बहीण मेहुणे आणि त्यांच्या सुनेला घेऊन जात होते. त्या सर्वांना घेऊन त्यांनी घोडागाडीतून गावात फेरी मारली आणि त्यांचे जल्लोषात स्वागत केले. असे भव्य दिव्य स्वागत पाहून अंजलीचे डोळे फिरले, कारण तिला वाटले होते की सासूचे माहेर हे खूप खेडेगाव असेल आणि तिथे असे काहीच होत नसेल. पण तितके सगळं पाहून थक्क झाली. जेव्हा गाडी सासूबाईंच्या घरावर जाऊन थांबली तेव्हा अंजलीला समोर एक मोठे घर दिसले, जे इतके मोठे होते की एवढ्या मोठ्या घरात 4 ते 5 घरे एकत्र बांधली जातील असे वाटत होते. अंजली डोळे मोठे करून तिच्या सासूच्या माहेरचे घर बघत होती. घरात प्रवेश करतात संपूर्ण घर शेणामातीने सारवलेले होते. घराचे छत सुंदर लाल कौलांचे होते. घराचा हॉल तर इतका मोठा होता की त्यात एका वेळेस 3 कार बसू शकतात. घराच्या समोर मोठे अंगण होते. अंगणाच्या एका बाजूला गाई म्हशी होत्या, तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती. तसेच झाडाला बांधलेला एक सुंदर झोकाही होता, ज्यावर लहान मुले आनंदाने झोका घेत होती. घराच्या मागच्या अंगणात सर्व पालेभाज्यांची बाग लावलेली होती. इतकं भव्य घर पाहून अंजलीला धक्काच बसला होता. असं घर तिने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते, कारण अशी मोठी घरे शहरांमध्ये नसतात. मोठी घरे फक्त खेड्यातच दिसतात, कारण तिथे सर्व एकत्र कुटुंब राहत असतात. तेवढं सुमित्रा यांची मोठी वहिनी येते आणि त्यांचे पाय धुते आणि त्यांना खूप आदर देते. वेगवेगळ्या गोड पदार्थांपासून, जे घरच्या गाईच्या शुद्ध तुपापासून बनवण्यात आले होते, त्यांनी सर्वांचे तोंड गोड केले जाते. नंतर जेवायची वेळ झाली तेव्हा ताटात 5 प्रकारच्या भाज्या वाढल्या जातात. 2 प्रकारचा भात वाढला जातो, जो त्यांच्या शेतात पिकवला जाणारा प्युअर इंद्रायणी तांदळापासून बनवला होता, आणि बाकी बरेच विविध प्रकारचे पदार्थ वाढले जातात. मग रात्री जेवल्यावर सगळे गप्पा मारायला घराच्या अंगणात बसतात. परंतु अंजली विचार करत होती की ती तिच्या सासूला हे कधी म्हणणार की
आई, तुमच्या माहेरचे घर खूप छान आहे, पण तुम्ही मला कधीच सांगितलं नाही. शेवटी तिला संधी मिळाली आणि दिदीच्या सासूच्या जवळ गेली. मग तिने त्यांच्या शेजारी बसून त्यांना विचारले, आई, तुमच्या माहेरचे घर इतके मोठे आहे, याबद्दल तुम्ही मला कधीच काही सांगितले नाही. मुली, माझा भाऊ या गावातील खूप मोठा जमीनदार आहे. या गावात सर्वाधिक शेती माझा भाऊ करतो. त्यासोबतच तो या गावातील सरपंच देखील आहे. आणि जेव्हा उद्या सकाळी तू आमच्या शेतावर जाशील तेव्हा तेथील फार्म हाऊस पाहून तुला खूप आनंद होईल. आई, मामांच्या इथे फार्म हाऊससुद्धा आहे का? हो मुली, माझ्या धाकट्या भावाने जवळच्या शेतावर एक फार्म हाऊससुद्धा बांधले आहे. त्याच्या मागे जवळच एक विहीरसुद्धा आहे, ज्यात आम्ही लहानपणी पोहायचो. तिथे बागकामसुद्धा केले जाते. खरं तर घरातल्या सगळ्या भाज्या तिथूनच येतात. बाहेरून भाजी कधीच विकत घ्यावी लागत नाही. इथे प्रत्येकजण आपल्या शेतात लावलेली ताजी भाजी खातात. सासूचे आई वडील इतके श्रीमंत आहेत. गावात राहूनसुद्धा मामांकडे 3 कार होत्या. त्यांच्याकडे एवढे मोठं घर, फार्म हाऊस, ट्रॅक्टर, गुरंढोरे, एवढी जमीन आणि मालमत्ता आहे. हे सासूबाईंकडून ऐकून अंजलीला धक्काच बसला. कारण तिच्या सासूबाईंच्या माहेरी 3 कार होत्या. ते खूप श्रीमंत होते. एवढे मोठे घर, शेती, फार्म हाऊस, एवढी मोठी जमीन जायदाद होती. पण तिच्या सासूने कधीच याचा उल्लेखही केला नाही, ना कधी त्यांच्या माहेरच्या घराबद्दल मोठेपणा दाखवला. परंतु मी माझ्या सासूबाईंना माझ्या माहेरच्या घराचा नेहमी मोठेपणा सांगत आले. आज सासूबाईंचे माहेरचे घर पाहिल्यानंतर मला स्वतःच्या आईवडिलांचे घरही निस्तेज वाटत होते. माझ्या सासूबाईंच्या माहेरच्या घरी माझ्या माहेरच्या घरापेक्षा खूप दबदबा होता. माझे माहेरचे घर फक्त 3 मजल्यांचे आहे आणि तेही 1 गुंठ्यात. पण इथे पूर्ण 3 गुंठ्यात घर बांधले होते. आता अंजलीला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होत्या, जेव्हा तिने सासूबाईंना तिच्या माहेरच्या घराबद्दल खडसावले होते. परंतु आता तिला या गोष्टीचा आतून पश्चाताप होत होता आणि ती विचार करत होती की कधी ती घरी पोहोचेल आणि तिच्या कृत्याबद्दल सासूची माफी मागेल. 5 दिवस माहेरी राहिल्यानंतर सुमित्राजी, ओमप्रकाशजी आणि त्यांच्या सुनेला व मुलाला त्यांच्या माहेरची माणसं कपडे लत्ता, दागदागिने देऊन मान सन्मान करून सर्व सामानासह पाठवतात. घरी गेल्यावर अंजली तिच्या सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, तुमच्या माहेरच्या घरातले सगळे खूप श्रीमंत आहेत. तुम्ही इतक्या चांगल्या कुटुंबातून आहात, पण तरी देखील तुम्ही मला कधीच सांगितले नाही की तुम्हीसुद्धा खूप चांगल्या कुटुंबातून आहात. मी खूप वेळा तुमचा अपमान केला आहे. आता मला माझ्या आईचे घरचे वर्चस्व दाखवून खूप वाईट वाटते. आई, मला माफ करा. यावर सुमित्राजी त्यांच्या सुनेला म्हणतात, मुली, मी नेहमीच अनेक सुखसोयींनी वाढले आहे. तू बघितलेच आहे. माझ्या माहेरच्या घरी कशाचीच कमतरता नाही. माझे वडीलही आमच्या गावचे सरपंच होते आणि आता त्यांच्यानंतर माझा भाऊ तिथला सरपंच आहे. माझ्या वडिलांनी माझे लग्न ओमप्रकाशजीसोबत केले होते. ओमप्रकाशजी शाळेतील एक अतिशय प्रामाणिक शिक्षक होते. त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रभावित होऊन माझ्या वडिलांनी त्यांच्याशी माझे लग्न लावून दिले. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरी माझ्या वडिलांनी मला आर्थिक मदत करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता. पण ओमप्रकाशजींना हे आवडले नाही की त्यांनी घर चालवण्यासाठी सासरच्यांकडून पैसे घ्यावेत. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला असता. घर चालवण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरातून पैसे घेतले असते, पण नवऱ्याचा मान राखण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरची मदत कधीच स्वीकारली नाही. मुली, पैशापेक्षा आदर महत्त्वाचा आहे. आणि माझ्या माहेरच्या घरी जाऊन तू पाहिली असेल की माझे आई वडील आणि माझे भाऊ माझा व माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलाचा किती आदर करतात. आता तूच सांग, पैसा महत्त्वाचा आहे की आदर? जर मी माझ्या आईच्या घरून पैसे घेतले असते तर माझा भाऊ आणि वहिनी नेहमी विचार करत असते की आम्ही माझ्या आईच्या पैशावर जगतो. पण आज मी माझ्या माहेरी आदराने जाते. सासूचे बोलणे ऐकून अंजलीने त्यांना मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागली. आई, आज मला तुमच्याकडून नवीन शिकवण भेटली आहे. मी माझ्या आईच्या घरी या सगळ्या गोष्टी कधी शिकले नाही, ज्या मी शिकायला हव्या होत्या. मला नेहमीच्या गोष्टी आठवतात. माझ्या माहेरचे घर
आणि मी तुमचा खूप वेळा केलेला अपमान आता मला स्वतःवरच राग येत आहे. प्लीज मला माफ करा आई. इथून पुढे मी असे कधीच करणार नाही. सुमित्राजी आपल्या सुनेला माफ करतात आणि आता अंजली देखील तिच्या सासूशी चांगली वागू लागली आहे. तर मित्रांनो, समोरून बघून एखाद्याला न्याय देणे कधीही चांगली गोष्ट नाही. जर लिहिण्यात आणि बोलण्यात काही चूक झाली असेल तर मी तुमच्या सर्वांची माफी मागते. कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.